आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। आंतरराज्य सराईत टोळीतील 5 आरोपींना निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी केली अटक। 37 लाख रुपये किमतीची 8 ट्रॅक्टर मशीन जप्त। कंपनीच्या कामासाठी भाडोत्री तत्वावर ट्रॅक्टर मशीन हवे आहेत अशी बतावणी करून फसवणूक करत ट्रॅक्टर मशीन कमी किमतीत विकणाऱ्या पुणे व सातारा जिल्ह्यातील आंतरराज्य सराईत टोळीतील 5 आरोपींना निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी बुधवारी अटक केली। यावेळी अटक करण्यात आलेल्या 5 जणांकडून लांबवण्यात आलेल्या 68 लाखाच्या एकूण 15 ट्रॅक्टर मशीनपैकी 37 लाख रुपये किमतीचे 8 ट्रॅक्टर मशीन जप्त केलं। विशेष म्हणजे निपाणी पोलिसांनी वरील 2 जिल्ह्यात 15 दिवस मुक्काम ठोकून ही कारवाई केल्याने जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे। अजय संतोष चव्हाण वय वर्ष 23 राहणार सरताडे तालुका जावडी जिल्हा सातारा। आकाश अंकुश गुडे वय वर्ष 33 राहणार मुरमा तालुका बारामती जिल्हा पुणे। दत्तात्रेय संताजी गाडेकर वय वर्ष 23 राहणार वाकी चोपडाचा तालुका बारामती जिल्हा पुणे। सोमनाथ शंकर ढमाळ वय वर्ष 36 राहणार मसोबाची वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे। पुष्करशील साळुंखे वय वर्ष 31 राहणार मसोबाची वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून या घटनेमुळे वाहन व्यावसायिकात घबराट पसरली आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की रमेश सिद्धकोंडा माळी राहणार पांगिरे ए तालुका निपाणी यांचा ट्रॅक्टर ऊस वाहतुकीसाठी बेडक्याळ येथील व्यंकटेश्वरा शुगरकडे कार्यरत होता। दरम्यान 8 नोव्हेंबर 2025 रोजी रमेश माळी यांची या परिसरात आलेल्या संशयित आरोपी अजय चव्हाण यांची ओळख झाली। यावेळी अजय यांनी रमेश माळी याला भूलथापा देत आपल्या विश्वासात घेतलं। यावेळी अजय यांनी रमेश माळी यांना सातारा जिल्ह्यात आपण एका कंपनीचे मुख्य ठेकेदार आहोत, यासाठी आपल्याला केवळ ट्रॉली वगळता 15 ट्रॅक्टर मशीन हवे आहेत असं सांगितलं। यावेळी अजय यांनी माळी यांना त्यासाठी आपण प्रत्येक ट्रॅक्टर मशीनला महिन्याला 30,000 रुपये भाडे देतो असं सांगितलं। त्यानुसार रमेश माळी यांनी परिसरातील अन्य 14 ट्रॅक्टर मालकांसमवेत चर्चा केली। यावेळी रमेशसह इतर 14 जणांनी अजय चव्हाण यांच्या विश्वासाखातर 15 ट्रॅक्टर मशीन भाडेतत्वावर दिले। त्यानंतर तिसऱ्याच महिन्यात अजय यांच्याकडून भाडे स्वरूपात ठरवण्यात आलेली 35,30,000 रुपयांची रक्कम थकली गेली। त्यामुळे रमेश माळी यांच्यासह 14 जणांना संशय आल्याने त्यांनी याबाबतची फिर्याद बसवेश्वर चौक पोलिसात दिली। त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख RB बसरगी, DSP गोपाळकृष्ण गौंडर, CPI BS तळवार, उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार राजू दिवटे, MA तेरदाळ, मारुती कांबळे, प्रशांत कुदरी, लक्ष्मण कुदरी यांच्यासह जिल्हा पोलीस मुख्यालयातील तांत्रिक विभागाच्या विशेष पथकाने रमेश माळी यांच्या फिर्यादीनुसार 15 दिवस पुणे व सातारा जिल्ह्यात तपास करत मुख्य आरोपी अजय चव्हाण याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी आपण 8 मित्रांच्या मदतीनं सर्व ट्रॅक्टर मशीन विविध गावातील शेतकऱ्यांना कमी किमतीत विकल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांना अजय यांच्यासह वरील 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांनी विकलेल्या 15 ट्रॅक्टर मशीनपैकी 8 मशीन जप्त करून त्यांच्यावर बुधवारी फसवणुकीसह चोरीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या कळंब उस्मानाबाद पोलिसांकडे उर्वरित तपासासाठी रवानगी केल्याची माहिती उपनिरीक्षक रमेश पवार यांनी दिली आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।